अध्यक्ष महाराज, गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. मंत्री महोदयांना जी काही आलेली माहिती आहे त्याच्या आधारावर मंत्री महोदय उत्तर देतात. अध्यक्ष महाराज यांनी उत्तरामध्ये अध्यक्ष महाराज पहिल्या याच्यातच दिलं की केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेच्या याच्यावर आम्ही हे सगळे खरेदी करतो आणि आमच्या एजन्सीज काम करतात असं पण उत्तरात त्यांनी लिहिलेलं आहे. अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो की आता धान खरेदी जी आहे हे 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली पाहिजे, पण हे 1 जानेवारीमध्ये सुरू होते. आता तर अध्यक्ष महाराज अशी परिस्थिती आहे की जवळपास भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जवळपास 2 लाख क्विंटल धान अजूनही शेतकऱ्यांचा घेतला नाही, तो केंद्रावर पडलेला आणि सांगतात की लिमिट मिळालेली नाही आणि लिमिट मिळाली नाही म्हणून तो केंद्रावरच पडलेला आहे. पण त्याला ऑनलाईन नाही केलं म्हणजे शेतकऱ्याला त्याला पैसे मिळणार नाही. आता उन्हाळीचं धान निघायची वेळ आलेली आहे. हा एक मोठं रॅकेट आहे. मंत्री महोदय, आम्ही इथं मांडतोय तर कुणा अधिकाऱ्याचा बळी घ्यायला नाही, पण ही वास्तविकता ही जी आहे ही फार भयावह आहे. शेती करणं कठीण काम आहे. आता ते तर त्याच्याबद्दलचं या ठिकाणी मी सध्या चर्चा करणार नाही, पण तुम्हाला सांगतो की म्हणजे 2 लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेलं आहे आणि लिमिट आपली मिळालेली नाही आणि त्याच्यामुळे ते ऑनलाईन नाही झालं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पैसे नाही. 31 मार्चला आता आपल्याला शेतकऱ्यांना कर्ज द्यावं लागणार आहे, म्हणजे बँकेचं घेतलेलं कर्ज. जे आता आपण आज कुठल्या तारखेला आहे, 23 तारखेला, अजूनही शेतकऱ्यांचं कुठेही त्याला हे नाही. तो एक पहिलं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपण पाहिलं असेल की 1/1/2026 आणि 8/1/2026 पर्यंत दर्शवण्यात आलेले धान खरेदी काल्पनिक आहे. हे धान खरेदीचा कच्च्या रजिस्टरवर त्या ठिकाणी नोंद केली जाते. मजुरीचा काटा केला, मजुरांनी काटा केलेला याबाबतची त्यामध्ये नोंद नसते आणि धान खरेदी ही काल्पनिक आहे. अशा पद्धतीच्या तक्रारी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. कागदावर धान खरेदी केली जाते. व्यापारी आणि तुमचे अधिकारी DSO आणि तुमचा हा DMO यांच्या दोघांच्याही संगनमतानं हे जे व्यापारी असतात, आकाश अग्रवालची तुम्ही आता इन्क्वायरी लावलेली आहे, याचा मेन जो हे आहे डॉन, त्याला डॉन म्हणू आपण धानातला, हा जो आता हायकोर्टात गेलेला आहे, हा तिवाडे, या हायकोर्टामध्ये वकील उभे यांनी केले, कारण की त्याचा चिठ्ठा बाहेर आला नाही पाहिजे. या आकाश अग्रवालनी त्या ठिकाणी हा वकील उभा केला आणि त्याला स्टेटस्को त्या ठिकाणी देऊन दिलेला आहे आणि मोठे वकील लावले. ते वकिलांना तुम्ही बघा, तुम्ही ते कोणते वकील लावले असतील त्यांनी. बघा, हा तिवाडे याला पगार किती, मग हे मोठे वकील कुठून लावलेत त्यांनी? शेतकऱ्यांच्या घामाला लुटलं जात आहे, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं जात आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, पहिले तर याला सस्पेंड करा. तुम्हाला अधिकार आहेत ते, याला आजच सांगा. नाही, पणनचा जो आहे तरी त्यांनी तिथं जो आपला IAS अधिकारी जो बसतो, MD बसतो, तो आपलाच असतो. त्याला सांगा तुम्ही आणि तातडीने त्याला काढा. वेगळं आहे म्हणून काय, तुमचंच महामंडळ आहे ते, काय वेगळं थोडी आहे. शासनाचा काही वेगळा भाग नसतो तो. आपला IAS अधिकारी तिथं बसलेला आहे, आपण शासनात, आणि त्याच्यामुळे त्या तिवाडेला तर आत्ता काढाच. पण मी त्या आकाश अग्रवालनी ज्या पद्धतीनं हे सगळे धान कागदावर घेऊन दाखवून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटलं जात आहे, ती भूमिका या ठिकाणी मगापासून आम्ही सगळे आमदार मांडतोय. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं हा शेतकऱ्यांसाठी केलेली योजना ही व्यापारी आणि अधिकाऱ्यापर्यंत लटकलेली आहे आणि त्याचं मंत्रालयापर्यंत धागे दोरे लागलेले आहेत. आणि म्हणून तिवाडेला सस्पेंड करा. आणि मी तुम्हाला पहिला जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की अजूनपर्यंत धान खरेदीची लिमिट मिळाली नाही, त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता आहे. आता तुमचा उन्हाळी धानाची अजूनपर्यंत परवानगी आलेली नाही. अजून मका मोठ्या प्रमाणात आमच्याकडे शेतकऱ्यांनी लावलेला आहे. त्याबाबतची भूमिका आपण स्पष्ट करावी, एवढी विनंती. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा मी या संदर्भात बोललो आणि केंद्राशी सुद्धा, आणि हा धानाचं जे आहे उद्दिष्ट वाढवण्याची विनंती केलेली आहे. परंतु नोंदणीची मुदत आपण 31 जानेवारीपर्यंत केली होती आणि खरेदीची मुदत जी आहे 31 मार्चपर्यंत आहे. आपलं उद्दिष्ट जे आहे हे 104 कोटी क्विंटलचं आहे. 99 लाख
जे आहे आतापर्यंत आपण घेतलं, म्हणजे अजून आपल्याला वाव आहे. आपण जे सांगतात ते संपूर्ण धान जे आहे हे खरेदी करण्यात येईल. आणि पुन्हा सांगतो की या अधिकाराच्या बाबतीमध्ये ठीक आहे ना, मग ती वाढवून घेऊ ना आणखी आपण. आता जर आपण जर दिलं नाही तर लोक सुद्धा राहतात तसेच. तर 31 मार्चपर्यंत जर राहिलं तुमचं धान्य धान तर आणखीन वाढवून घेऊ. परंतु सर्व शेतकऱ्यांचं धान जे आहे आपण खरेदी करणार. उन्हाळी धानाचे सुद्धा उद्दिष्ट मिळालेले आहे आपल्याला, एकूण 60,60,000 क्विंटल. आणि आपण जे सांगितलं त्या अधिकारावर त्वरित कारवाई करण्याची पावलं उचलण्यात येतील.